3 महिने 3 दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरला गळती होऊन स्फोटात मृत पावलेल्या गर्भवती शिवानी रजावत वय वर्ष 26 आणि तिची आई जयदेवी चव्हाण यांच्या खून प्रकरणात वास्को पोलिसांनी 5 जानेवारीला अटक केलेला शिवानीचा पती अनुराग सिंग रजावत याला बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला। अनुराग सिंग रजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली। 18 नोव्हेंबरला सकाळी तो स्फोट झाला होता। नवेवाडे येथील जय संतोषी माता मंदिरामागील नील पार्वती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिवानी रजावत आणि तिचे पती अनुराग सिंग आणि काही दिवसांपूर्वी येथे आलेली शिवानीची आई जयदेवी सोबत राहायचे। गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाल्यानंतर शुभम सिंग चव्हाण यांनी त्याची बहीण आणि आईच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला होता। तसेच त्यांनी बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांचं षडयंत्र रचून त्यांची हत्या केल्याचा आरोप करून त्याबाबत लेखी तक्रार पोलिसांना दिली होती। शिवानी आणि जयदेवी यांची हत्या शिवानीचे पती अनुराग सिंग यांनी केल्याचा दाट संशय शुभमने व्यक्त केला होता। हुंड्याच्या मुद्द्यावरून आणि अन्य विषयावरून बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांच्या हत्या केल्याचा संशय शुभम सिंग यांनी व्यक्त केला होता। शिवानीचा मृत्यू विवाहाच्या 7 वर्षाच्या आत झाल्याने मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमाळी त्या प्रकरणी चौकशी करत होते, तर जयदेवी मृत्यू प्रकरणात वास्को पोलीस चौकशी करत होते। शिवानीच्या मृत्यू प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून नंतर त्याचा अहवाल पोलिसांना सादर केला। तसेच त्यांनी शिवानीच्या मृत्यू प्रकरणात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे योग्य चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून 23 डिसेंबरला शिवानीच्या मृत्यू प्रकरणात तिचा पती अनुराग सिंग रजावत विरुद्ध हुंडाबळीचा ठपका ठेवत त्याच्या विरुद्ध भादस 304B कलमाखाली गुन्हा नोंद केला होता।